मानवतेचा नवा विचार दिला आणि या विचारावर संपूर्ण जगाची वाटचाल व्हावी अशा उद्देशाने संपूर्ण आयुष्यभर ज्यांनी काम केलं आणि आपल्याला धम्म दिला ते महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध. तथागताचा हा विचार जो आहे तो सामान्य लोकांपर्यंत गेला पाहिजे आणि तो येत असताना ज्यांनी अथक परिश्रम घेतले, खूप हाल अपेष्टा सहन केल्या, प्रसंगी अनेक आघात स्वतःच्या शरीरावर करून घेतले, परंतु हा धम्म तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महापुरुषांना मी विनम्रपणे अभिवादन करते. आज भारतीय दलित पॅंथरच्या वर्धापन दिनानिमित्त निवडक बहुजन समाज रत्नांचा राज्यस्तरीय पुरस्कार 2025 हा पवित्र अशा नालंदा बुद्धविहारामध्ये संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले तुम्हा आम्हा सर्वांचे मार्गदाता, मार्गदर्शक, कर्मयोद्धा माननीय अंबादास सैदू शिंदे साहेब, संस्थापक अध्यक्ष भारतीय दलित पॅंथर महाराष्ट्र राज्य, या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष रणजित दादा आचार्य, ज्यांनी बुद्धाचा धर्म आपल्याला भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून दिला, ते आमचे सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर पाटील गायकवाड सर, प्राध्यापक शिवशरण हवळे सर, सूरज मांदळे, सुनील मांदळे, डॉक्टर राहुल डोंबे आणि त्यांचे सर्व मित्र परिवार आणि ज्यांना आताच आपण हा पुरस्कार या ठिकाणी दिला ते विचार मंचावरील सर्व सप्तरत्न आणि माझ्या समोर बसलेले सर्व बौद्ध उपासक उपासिका. मी आपला अधिक वेळ घेणार नाही, कारण आम्ही शिक्षण क्षेत्रामधली माणसं आहोत. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्हाला सवय झाली असते बेल वाजवल्याशिवाय आम्ही काही थांबत नाही, घंटी. पण आता इथं घंटी वाजवायचा काही संबंध नाही, रविवार आहे त्यामुळे मी अधिक बोलणार नाही. पण हे जे पुरस्कार दिलेले आहेत, त्या पुरस्काराला जे नावं ठेवलेले आहेत बघा, हे नावं मला खूपच मार्मिक वाटतात. पहिलं नाव आहे बघा डॉक्टर श्रीकांत गायकवाड सरांचं. त्याला कशाचा पुरस्कार दिला? राज्यस्तरीय शिक्षण रत्न पुरस्कार दिला. आणि तुम्हा विद्यार्थ्यांनो माझी विनंती तुम्हाला आहे, तुम्हाला जर शिक्षण घ्यायचं असेल तर डॉक्टर श्रीकांत गायकवाड सरांकडे जा. आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब उच्च विद्याविभूषित आहे. आता त्यांच्या सगळ्या कुटुंबाच्या खोलात मी जाणार नाही, पण ह्या लातूर शहरातलं नव्हे, मराठवाड्यामधलं शिक्षण क्षेत्रामधलं आदर्शबद्ध कुटुंब कोणतं असेल तर डॉक्टर श्रीकांत गायकवाड सरांचं आहे. त्यांच्यासाठी एक आहे. दुसरा जो पुरस्कार आहे तो धम्मरत्न. माझे नेहमीच मार्गदर्शक राहिलेले आहे. एखादा विषय लोकांपर्यंत कसा न्यावा, चलो